या ठिकाणी पाहू शकता, शेतकऱ्याच्या मेहनतीला आलेला रंग, शेतकऱ्याच्या मेहनत, आमच्या माननीय मातोश्री आणि पिताजी यांनी केलेल्या कष्टाला, त्यासोबत माझी बी थोडीफार मदत झालेलीच आहे. आमच्या मेहनतीला धरणी मातेनं दिलेलं हे हिरव्या रंगाचं स्वरूप सांगत आहे की कष्टाला फळ आहे. मेहनत करा, मेहनत करा. मेहनत केल्याने नक्कीच तुमचा विश्वात नाहीतर आपल्या स्वतःला समाधान लाभतंय. आपल्याला दुसऱ्याला दाखवायचं नाहीये की आम्ही किती मेहनत करतो. पण जे पेराल तीच उगवते. मेहनत कराल तर मेहनत उगवते. आणि प्रेम पेराल तर प्रेम उगवतंय. ज्या पद्धतीनं हे कापूस आलेला आहे तुम्ही पाहू शकता. मला हेच सांगायचंय की तुम्ही प्रामाणिक राहा स्वतःशी आणि कष्ट करत राहा. तुमचं क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही जीवनाच्या कोणत्याही स्तराला असू द्या, फक्त प्रामाणिकपणे मेहनत करत राहा. आणि ह्या सूत्रावर लक्ष असू द्या, लक्षात ठेवा, जे पेराल ते उगवते. त्याच्यामुळं एकमेकांना सहकार्य करीत, एकमेकांमध्ये बंधुभाव बाळगून मेहनत करा, कष्ट करा. नक्कीच तुमचं शिवार फुलून जातंय. आणि मला हेच सांगायचंय की खूप गरजेचं आहे जागरूकता ठेवणं, परस्पर सहकार्य, प्रेम, दया, शांती, करुणा, आनंद, प्रसन्नतेचं वातावरण फुलवणं. ज्या पद्धतीनं शेतकरी शेतामध्ये मेहनत घेतोय, त्याच पद्धतीनं आज गावागावात, शहराशहरात, तसेच प्रत्येक स्थानी, प्रत्येक व्यक्तीसोबत आपल्याला हे प्रेमाचं वातावरण पसरवत चालायचं. आणि एकूणच आपल्याला स्वतःचं उद्धार करायचा आहे, तसेच इतरांनाही उद्धार करायला प्रेरित करायचे. त्यासाठी आवश्यकता आहे ती उत्साहाची, जागरूकतेची, परस्पर सहकार्याची. परस्पर सहकार्यातूनच क्रांती घडून येते. आणि त्यासाठी आवश्यकता आहे ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची, स्वतः प्रामाणिक राहण्याची, स्वतःशी तसेच इतरांशी. आज जर पाहिलं तर खूप गरजेचं आहे आपल्यामध्ये, आपल्या सर्वांमध्ये भाईचारा असण्याची, सर्वांमध्ये बंधुभाव असण्याची, सर्वांना पुढं नेण्यासाठी प्रेरित करण्याची. आणि तोच बंधुभाव ठेवून ज्या पद्धतीने शेतकरी मेहनत करत आहे, त्याच्या मेहनतीला यश येत आहे, रंग येत आहे. म्हणून मला पूर्ण मनुष्य जातीला संदेश आहे, उठा, जागे व्हा, स्वतःचा विकास घडवा आणि इतरांनाही प्रेरित करा, इतरांनाही पाठिंबा द्या पुढे येण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, प्रोत्साहन द्या. कारण का एकमेकांना सहकार्य करूनच माणूस पुढे जाऊ शकतो. एकमेकांना मदत करूनच माणूस पुढे जाऊ शकतो. खूप गरजेचं आहे. या ठिकाणी पाहू शकता वातावरण ज्या पद्धतीनं हा धरणी मातेला फुलवलंय ह्या शेतकऱ्यानं, ते अभिमानास्पद आहे. असंच देशाचा विकास हो, राज्याचा विकास हो आणि सर्व मनुष्य जातीला विकास, वाढ, गतीचा सद्बुद्धी मिळो, हीच मी प्रार्थना करतो. सर्वांना अशीच यश लाभो. धन्यवाद.